ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आजच्या स्पर्धेच्या युगात पैशांच्या मागे धावताना मनुष्याला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. असं असलं तरी प्रत्येकाला आपण तंदुरुस्त असावं असं वाटतच असतं आणि हीच गरज ओळखून वारसी फिटनेस पॉइंट जिम संचालक तारिक वारसी सरांनी अंबड सातपूर लिंक संजीवनगर परिसरात जिम सुरू केली आहे. जिमचं उद्घाटन शुभारंभ 14 सप्टेंबरला सायंकाळी 8 वाजता नाशिक बॉडी बिल्डिंग असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या शुभ हस्ते फीत कापून उद्घाटन संपन्न झाले. तसेच प्रमुख पाहुणे नाशिक बॉडी बिल्डिंग असोसिएशन सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर, सचिव भाऊदास सोनवणे हे उपस्थित होते. वारसी फिटनेस पॉइंट जिम संचालक तारिक वारसी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी फिटनेस संदर्भात विद्यार्थ्यांना आणि जिम मेंबर्सला मार्गदर्शन केलं. कोणता आहार घ्यावा, सप्लिमेंट कोणत्या प्रकारचं वापरावं आणि किती वेळ व्यायाम करावा या सर्व टिप्स डॉक्टर धर्माधिकारी आणि राजेंद्र सातपूरकर यांनी दिली. यावेळी उद्घाटन प्रसंगी दिले आहेत. यंग लोगों ने इन चीज़ों से दूर रहना चाहिए. कोई खुशी का मौका है, सेलिब्रेशन है, इसलिए सबको ऐसी आदत पड़ गई है कि कुछ बर्गर या पिज़्ज़ा ऐसा कुछ खाओ, लेकिन इसको थोड़ा कंट्रोल करना ज़रूरी है. एक्सरसाइज के बारे में अभी मैं कहूँगा कि 2 टाइप के एक्सरसाइजेस होते हैं, एरोबिक और एनारोबिक. मतलब क्या है? एरोबिक एक्सरसाइजेस में आप ज़्यादा रेजिस्टेंस के खिलाफ काम नहीं करते, जैसे कि वॉकिंग, जॉगिंग, साइकिलिंग, स्विमिंग, स्किपिंग, जंप रोप, ये सब एरोबिक एक्सरसाइजेस होते हैं. और वेट लिफ्टिंग, वेट ट्रेनिंग, पुशअप्स, पुलअप्स, ये सब एनारोबिक एक्सरसाइजेस होते हैं. एरोबिक एक्सरसाइजेस का फ़ायदा क्या है कि उससे अपना वज़न कंट्रोल में होना आसान हो जाता है. हम जो 3 साल भी एक्सरसाइज किए तो आपको 10 साल एक्स्ट्रा मिलने वाले हैं. 10 साल आप जिएंगे और जब तक जिम करेंगे जब तक आप एकदम फिट रहेंगे. तो हर एक को मैं विनती करूंगा कि आप लोग जिम करो और ख़ास करके हमारे कंपटीशन में आप हिस्सा लो. यानी बॉडी बिल्डिंग जो कुछ टारगेट रहेगा तो एक्सरसाइज बराबर रहेगा, खाना बराबर टाइम पे रहेगा, सोना बराबर टाइम पे रहेगा. इसलिए आप थोड़ा इस बात पे ज़रा गौर करो और अपने लिए करना है. एक चीज़ आप खुद के लिए करते हैं, बाकी सब घर वालों और जितना भी आपको जो पैसा आता है उस 100 जगह उसके जाने के लिए, लेकिन ये एक्सरसाइज है वो आपके लिए, वो आपको फिट रखेगा, आपको ज़्यादा 10 साल प्लस देगा. वारसी फिटनेस पॉइंट जिम अंबड सातपूर लिंक रोड संजीवनगर चौधरी टॉवर न्यू कबिला दरबार मागे असून जिम संचालक तारिक वारसी सर गेल्या 20 वर्षांपासून बॉडी बिल्डिंग क्षेत्रात काम करतायत. वारसी फिटनेस पॉइंट जिमचे 2016 पासून सुरू आहे. संजीवनगर परिसरातील अनेक विद्यार्थी जिममध्ये येऊन आपले फिटनेस बनविले आहेत. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेत वारसी फिटनेस पॉइंट जिमला अनेक बक्षिसं मिळवून दिली आहेत. संजीवनगर, जाधव संकुल, कृष्णानगर, केवलवाडा, खर्डी, सातपूर, अंबड लिंक रोड परिसरात सर्व विद्यार्थी आणि नागरिकांनी वारसी फिटनेस पॉइंट जिमला भेट देऊन आपल्या फिटनेसची आणि व्यायामाची आवड निर्माण करावी, असं यावेळी संचालक तारिक वारसी यांनी सांगितलंय. वारसी फिटनेस पॉइंट जिममध्ये व्यायामाची स्वतंत्र व्यवस्था असून तज्ज्ञ फिटनेस कोचच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करून घेतले जातात. खरं तर इतर जिममध्ये फक्त बॉडी बनविण्यावर भर दिला जातो, मात्र वारसी फिटनेस पॉइंटमध्ये जिममध्ये बॉडी बनविण्यासह भविष्यात कोणताही गंभीर आजार होऊ नये याबाबत मार्गदर्शन करून व्यायाम करून घेतले जातो. तसेच आहार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देखील मिळतं. आमच्या जिममध्ये सर्व प्रकारची फॅसिलिटीज आहे, ज्याच्यात कार्डिओ, वेट ट्रेनिंग, बॉडी बिल्डिंग ट्रेनिंग आणि फॅट लॉस, वेट गेनिंग ट्रेनिंग, याच्यात म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचे रिझल्ट भेटतात.
याच्यात आमच्याकडे कार्डिओ सेक्शनमध्ये कार्डिओ इलेक्ट्रिकल आहे, स्पिन बाईक आहे आणि वेट ट्रेनिंग पण चांगलं आहे. आणि याच्यात माझा आहे ना एक्सपिरियन्स 2001 पासून ते 2009 पर्यंत ॲज अ बॉडी बिल्डर, त्याच्यानंतर मी ॲज अ ट्रेनर. आणि माझ्या जिममध्ये सर्व प्रकारचे इक्विपमेंट चांगले आहेत. तुम्ही येऊन व्हिजिट करा, मग तुम्हाला 100% याच्यात रिझल्ट भेटेल. उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, राजेंद्र सातपूरकर, भाऊदास सोनवणे, तारिक वारसी, साजिद वारसी, अदनान वारसी, समसुल खान, ताजू खान, आदिल, अफान, हलीम शेख, पाल, शाहरुख, सैफ खान, वारसी परिवार, जिम ट्रेनर, मित्र परिवार, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.